हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण कस्टर्ड केक तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। केक भाजण्यासाठी पहिल्यांदा आपण मीठ गरम करून घेणार आहे। तर मी केक आहे तो कढईमध्येच तयार करणार आहे। तर हे मीठ मी पहिल्यांदा केक तयार करण्यासाठी वापरले होते, तेच मीठ मी परत केक तयार करण्यासाठी घेतलेले आहे। झाकण ठेवून आपण बारीक गॅसवरती मीठ गरम करून घेणार आहे। कस्टर्ड केक तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। एका पातेल्यामध्ये 1 वाटी दही, 1 वाटी पिठी साखर घालत आहे, अर्धी वाटी तेल घेतले आहे। तर हे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे। सतत असे फिरवून पिठी साखर आपण विरघळून घेणार आहे। दही, पिठी साखर आणि तेल आपण एकत्र सतत असे फिरवून मिक्स करून घेतलेले आहे। यामध्ये 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घालत आहे, 2 चमचे बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालत आहे। थोडेसे यामध्ये आपण मीठ घालत आहे। चमच्याने सतत असे फिरवून आपण एकसारखे मिश्रण तयार करून घेणार आहे। यामध्ये 1.5 वाटी आपण मैदा घालत आहे। तर पहिल्यांदा 1 वाटी मैदा आपण घातलेला आहे आणि फिरून घेत आहे। अजून यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। तर असे आपण एकूण 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगले एकत्र एकसारखे फिरवून घ्यायचे आहे। 1 वाटी आपण दूध घेतलेले आहे, तर थोडे थोडे करून दूध आपण यामध्ये घालत आहे। तर पहिल्यांदा आपण थोडेसे दूध घालून घेतलेले आहे आणि पीठ आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये अजून थोडे दूध घालून आपण पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे। तर असे थोडे थोडे दूध घेऊन आपण पाऊण वाटी दूध केक तयार करण्यासाठी वापरलेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला केक तयार करण्यासाठी मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। पातेल्यामध्ये आपण केक शिजवून घेणार आहे, त्यासाठी आपण पातेल्याला थोडेसे तेल लावून घेत आहे। पातेल्याला आपण आतल्या बाजूने तेल पुसून घेतलेले आहे। तयार केलेल्या केकच्या मिश्रणामध्ये आपण 2-3 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे। केक पातेल्याला चिकटू नये म्हणून आपण सगळीकडे तेल पुसून घेतलेले आहे पातेल्याला आणि मैदा सगळीकडे पसरवून घेतलेला आहे। तयार केलेले केकचे बॅटर आपण त्यामध्ये आता घालत आहे। तयार केलेल्या मिश्रणावरती आपण आता काजू, बदाम आणि पिस्ता यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण सगळीकडे पसरवून लावून घेत आहे। मीठ आपण गरम करून घेतलेले आहे। तयार करून घेतलेले कस्टर्ड केकचे आता आपण मिश्रण याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती 40 मिनिटे केक शिजवून घेणार आहे। 40-45 मिनिटे बारीक गॅसच्या आचेवर आपण कस्टर्ड केक शिजवून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला केक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, पण माझ्या वैष्णवीला लगेच खायचा होता, त्यामुळे मी 5-10 मिनिटे थंड करून घेतला। आणि आता कडेने चाकूने आपण त्याच्या कडा आहे त्या सोडून घेत आहे आणि केक पलटी करून आपण केक काढून घेत आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण घरातील साहित्यामध्येच मस्त असा टेस्टी कस्टर्ड केक तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोहोचवत राहील। रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।